अमरावती नजीकच्या दाभा गावात राज्य सरकारद्वारा चालविण्यात येणाऱ्या बांधकाम कामगार कल्याण योजनेअंतर्गत गृह उपयोगी संच वाटप कार्यक्रम राबविण्यात आला. परंतु या कार्यक्रमाच्या आयोजनातील नियोजनाच्या अभावामुळे कामगारांना मोठी अडचण निर्माण झाली. एकीकडे प्रशासनाच्या कामगारांचे जीवनमान सुधारण्याचा उद्देश असला तरी बसण्याची व्यवस्था, पाणी, शौचालय व निवारा या सर्व सुविधांचा अभाव स्पष्टपणे या ठिकाणी दिसून आला. गृह उपयोगी संच घेण्यासाठी आलेल्या शेकडो कामगारांना त्यांच्या कुटुंबांना भर पावसात चिखलात उभे राहावे लागले, ज्यामध्ये लहान मुलांपासून तर वृद्ध व महिलांचा समावेश असून यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय झाली आहे. आम्ही रांगेत उभे राहून संच घेत आहोत असाही आवाज काढत कामगारांनी आपली व्यथा मांडली. प्रशासनाचे लक्ष असते तर योग्य सुविधा उपलब्ध राहिल्या असत्या व हा उपक्रम अधिक सुलभ झाला असता, असाही सूर कामगारांमध्ये होता. तर दुसरीकडे काही सामाजिक संस्था व कार्यकर्त्यांनी सुद्धा परिस्थितीवर नाराजी व्यक्त केली व यापुढे असे कार्यक्रम राबवत असताना आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी सुद्धा येथे करण्यात आली. शासनाचा उद्देश जरी चांगला असला तरी अंमलबजावणीत कामगारांच्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष व गैरसोय या घटनेतून समोर आली आहे. भविष्यात असे कार्यक्रम अधिक सुव्यवस्थितपणे आयोजित केल्यास कामगारांना सन्मान मिळेल आणि शासनाच्या योजना खऱ्या अर्थाने यशस्वी होईल असेही मत चर्चेला होते. विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती.